रात्रीचा बराच भात शिल्लक राहिला होता। वेदांग फक्त हळदीची फोडणी घातलेला भात खात नाही, म्हणून चला काहीतरी वेगळं बनवूयात। सोयाबीन 5 मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते। 3 ते 4 छोटे छोटे कांदे घेतले आणि असे बारीक उभे चिरून घेतले। 2 मीडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतले। थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली। चला आता फोडणी देऊयात। फोडणीसाठी मी इथे 1 चमचा जिरं घातलेलं आहे, 1 चमचा मोहरी घातली, थोडासा ओवा घातला। माझ्या प्रत्येक पदार्थामध्ये ओवा हा आवर्जून असतो। कढीपत्त्याची 9-10 पाने फोडणीला घातली। सगळं छान तडतडलं की त्यामध्ये हा उभा चिरलेला कांदा घातला। कांदा लालसर गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा। त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे। टोमॅटो छान मऊ झालं की त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद पावडर घालते, 1 चमचा लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, 1 ते 1.5 चमचा धना पावडर घालायची। त्यामध्ये तुम्ही बिर्याणी मसालाही घालू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं। हे सगळे जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे। सगळे मसाले या कांद्यामध्ये टोमॅटोमध्ये छान परतून घ्यायचे। आता यामध्ये भिजवलेले सोयाबीन घालायचे। हे सोयाबीन या मसाल्यांमध्ये छान कोट करून घ्यायचे आणि 5 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं, सोयाबीन छान हलवून घ्यायचे। ही आपली सोयाबीनची सुकी भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबरही खाऊ शकता। मी आता यातली थोडीशी सोयाबीनची भाजी बाजूला काढून घेत आहे भाकरीबरोबर खाण्यासाठी। आता उरलेल्या भाजीमध्ये हा रात्रीचा शिल्लक राहिलेला भात घालायचा आणि सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे, हलवून घ्यायचे। आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालायची। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 चमचा भरून साजूक तूप घालायचं। याने भाताची लज्जत अगदीच वाढते। पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करायचं। झाला आपला सोयाबीन राईस तयार। रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवलेला हा सोयाबीन राईस अगदी अप्रतिम लागतो। मंडळी नक्की ट्राय करून बघा। आपला सोयाबीन राईस रेडी आहे।